नमस्कार मंडळ, मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे पुरणपोळीची रेसिपी। त्यासाठी मी 1 वाटी डाळ कुकरमध्ये शिजवून घेतलेला आहे आणि त्याच्यामधलं पाणी वेगळं करून घेतलेलं आहे आणि डाळ मी साईडला करून घेतलेलं आहे आणि ते पाणी नितळण्यासाठी ठेवलेलं आहे। त्यानंतर इकडे मी एका भांड्यामध्ये गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं मी हळद घालून घेतलेलं आहे आणि त्यानंतर थोडंसं मी तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून ते व्यवस्थित सगळीकडे मिक्स करून घेणार आहे हाताने। आणि जसं मला थोडं थोडं पाणी लागेल तसं मी हाताने मळून घेणार आहे पिठला। आणि पोळीसाठी मी एकदम असं लय पातळ पण मळून घेणार नाही आणि लय घट्ट पण नाही, एकदम असं मऊ असं पीठ मळून घेणार आहे। बघा असं मी थोडं थोडं जसं लागेल तसंच थोडंसंच पाणी घेऊन मी हाताने मळून घेत आहे। बघा मग अशा प्रकारे पीठ मी मळून घेतलेलं आहे व्यवस्थितपणे। आता मी त्याच्यामध्ये खाली थोडंसं मी तेल घालून घेणार आहे आणि ते पण व्यवस्थित सगळीकडे मिक्स करून घेणार आहे। आणि बघा पीठ कसं मऊ झालेलं आहे आणि अशी मऊ झाली की मग पोळ्या पण छान येतात आणि लाटताना वगैरे पोळ्या वगैरे फाटत नाहीत व्यवस्थित जर आपण पीठ मळून घेतलं तर। त्यानंतर इकडे मी डाळ शिजवून घेतलेलं, त्याच्यातलं मी पाणी नितळण्यासाठी ठेवलेलं, तर नितळून झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये मी 1 वाटी डाळ घेतलेली आहे, तर त्याच वाटीने मापून मी गूळ पावडर घालून घेतलेलं आहे आणि त्याला मी व्यवस्थित शिजवून घेणार आहे। ह्याच्यामध्ये इलायची पावडर पण मी थोडं घालून घेतलेलं आहे आणि त्याला 1-2 मिनिटं मी शिजवून घेणार आहे, ते गूळ आणि डाळ सगळीकडनं मिक्स व्हायला पाहिजे म्हणून। बघा मी असं शिजवून घेत आहे डाळ आणि गूळ। आणि ते डाळ आणि गूळ ज्यातलं सगळं ते गूळ आटोसपर्यंत मी शिजवून घेतलेलं आहे। त्यानंतर बघा अशा प्रकारे मी शिजवून घेतलेलं आहे। त्यानंतर इकडे मी जाळीमध्ये ते काढून घेतलेलं आहे आणि खाली एक भांडं ठेवलेलं आहे। आता त्याला वाटीने प्रेस करून मी असं त्याच्यातलं पुरण मी करून घेणार आहे। बघा अशा प्रकारे बघा पुरण माझं तयार झालेलं आहे। आता मी लगेच पोळी बनवण्यासाठी घेणार आहे आणि तिकडे मी गॅसवर मी ऑलरेडी तवा ठेवलेला आहे गरम होण्यासाठी। त्यानंतर त्याच्यामधलं चपातीचं पोळीसाठी मी 1 गोळा घेतलेला आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये मी पुरणचा पण 1 गोळा घेतलेला आहे आणि त्याला असं व्यवस्थित मी हाताने भरून घेतलेलं आहे। बघा असं मी एक तयार गोळा करून घेतलेला आहे। आता मी ह्याला खाली आधी पीठ लावून घेणार दोन्ही बाजूने आणि ह्याला हळूवारपणे लाटून घेणार। बघा अशा प्रकारे एकदम लय पण फास्ट नाही, असं हळू हळू हळू, पोळी फाटायला नको असं हळूवारपणे लाटून घेणार आहे। अशा प्रकारे मी ही पोळी अशी लाटून घेतलेली आहे आणि आता मी ह्याला भाजून घेणार आहे। इथं तव्यावर मी आधी तेल थोडं घालून घेतलेलं आहे आणि इकडच्या पण बाजूला मी आणि थोडंसं तेल लावून चमच्याने लावून घेतलेलं आहे। आता मी हाताने पलटून घेणार आहे। बघा अशी माझी पोळी तयार झालेली आहे। बघा अशी मी पोळी बनवून घेतलेली आहे। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।